मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं। देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आज सिंहस्थ कुंभमेळ्याला आढावा बैठक आणि अन्य कार्यक्रम होण्याची शक्यता आहे। महायुतीतील वादात नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेलाच नाही। कुंभमेळ्याला अधिक कालावधी शिल्लक नसल्याने पालकमंत्र्यांअभावी कुठलीही कामं रखडू नयेत यावर भाजपकडून भर दिला जात असल्याचं बोललं जात आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याला पालिका आणि पोलीस प्रशासनाची परवानगी मिळाली आहे। शिवाजी पार्क मैदानात 30 मार्चला हा मेळावा होणार आहे। यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे नव्या पदांची घोषणा तसंच पक्षाची आचारसंहिता जाहीर करण्याची शक्यता आहे। नुकत्याच झालेल्या एका बैठकीत राज ठाकरे यांनी नेत्यांना प्रमुख शहराच्या जबाबदाऱ्या वाटून देणार असल्याचं सांगितलं होतं। तसंच नाशिक, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्याच्या धर्तीवर मुंबईसाठीही अध्यक्ष नियुक्त करण्यात येणार आहे। मुंबईतील विभाग अध्यक्षांच्या कामावर देखरेख ठेवून त्यांच्यात समन्वय राखण्याची जबाबदारी मुंबई अध्यक्षांवर देण्यात येणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज नांदेड दौऱ्यावर आहेत। भाजप नेते अशोक चव्हाण यांचे सख्खे मेव्हणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत। नायगाव तालुक्यातील नरसी इथं हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीतील विविध विकास कामांना भेटी दिल्या। कामं दर्जेदार झाली पाहिजेत, नागरिकांची कुठलीही तक्रार येता कामा नये असा सज्जड दम अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून राज्यसभेतील परस्परांच्या सदस्यांना अपात्र ठरवण्याची मागणी करणाऱ्या याचिका कुठलीही कारवाई न करता निकाली काढण्यात आल्याचं राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी जाहीर केलं। यापुढे कोणतीही कारवाई करू नये अशी विनंती करणाऱ्या याचिका आपल्याला शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडून 3 फेब्रुवारी 2025ला प्राप्त झाल्या। नागपुरातील 7 पोलीस स्टेशन्स परिसरातील संचारबंदी उठवण्यात आली, तर 4 पोलीस स्टेशन परिसरातील संचारबंदी अजूनही कायम आहे। नागपुरात सोमवारी घडलेल्या हिंसाचार घटनेमध्ये इरफान अन्सारी यांचा शनिवारी मृत्यू झाला। अन्सारीवर काल धार्मिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले। अंत्ययात्रेत मोजक्या लोकांना परवानगी देण्यात आली होती, पण मोठ्या संख्येने लोक मात्र एकत्रित आले होते। गेल्या 3 दिवसांपासून सोन्या चांदीचे भाव कमी होत असून चांदीचे भाव 1200 रुपयांनी कमी झालेत। चांदी 98,100 रुपये प्रति किलोला मिळते, तर सोन्याच्या भावातही 600 रुपयांची घसरण झाली आहे। सोनं 88,400 रुपये प्रति तोळ्यावर आलं। मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांकरता आज 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे 3ही मार्गांवरील लोकल सेवेवर परिणाम होणार आहे। त्यामुळे प्रवाशांना लोकल प्रवास करताना वेळापत्रक पाहून नियोजन करावं लागणार आहे। शिधापत्रिका धारकांना आधार क्रमांक जोडण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे। ग्रामीण भागामध्ये अजूनही लाखो शिधापत्रिका धारकांना आधार क्रमांक जोडण्याकरता मोठं दिव्य पार करावं लागतं। आधार कार्ड धारकाचा फोटो जुना असल्यानं KYC करत असताना अनेक अडथळे येत आहेत। दरवर्षी मार्च किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये परीक्षा आटोपली की बच्चे कंपनी थेट मामाच्या गावी धूम ठोकते। मात्र यावर्षी हजारो विद्यार्थ्यांचं हे गणित बिघडणार आहे। शिक्षण विभागानं नवीन GR काढत 1ली ते 9वीची परीक्षा 5 ते 25 एप्रिल कालावधीमध्ये घेण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे पालकांसह मुलांचा हिरमोड झालाय। हिंदुस्थानी नौदलामध्ये अग्निवीर पदांची भरती केली जाणार आहे। या पदांकरता येत्या 29 मार्चपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे। नौदलाकडून 2026 बॅचसाठी MR आणि SSR पदांकरता भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे। उन्हाळी सुट्ट्यांमध्ये होणारी प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त गर्दी विभाजित करण्याकरता मध्य रेल्वेनं मुंबई, नागपूर, करमाळी, तिरुवनंतपुरम, पुणे, नागपूर आणि दौंड कलबुर्गी दरम्यान 332 उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे। उन्हाळ्याच्या सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांच्या नियमित रेल्वे गाड्यांव्यतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत। त्याचबरोबर नांदेडला जाण्याकरता मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून गाडी धावणार आहे। या रेल्वे गाडीच्या 24 अतिरिक्त फेऱ्या होतील। त्यामुळे मध्य रेल्वेनं चालवलेल्या उन्हाळी विशेष गाड्यांची एकूण संख्या आता 356 झाली आहे।
अकोल्यात शेतकऱ्यानं 5 एकर शेतीवर केळी पिकात आंतरपीक म्हणून टरबूज लागवड केली. मात्र माल काढणी अगोदरच रोगानं टरबूज पिकावर हल्ला केला. पीक काढणी कधीच सुकू लागल्यानं शेतकऱ्याचं नुकसान होत आहे. वाशिम जिल्ह्यात शेती मशागतीची कामं सुरू झाली आहेत. यांत्रिकीकरणामुळे शेतीची मशागत सोपी झाली असली तरीही वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्याचं आर्थिक गणित कोलमडलंय. नांगरणी आणि वखरणीच्या दरात प्रति तास 400 रुपयानं वाढ झाली आहे. रमजान महिन्यानिमित्त मनमाडमध्ये फुले शाहू आंबेडकर विचार मंचातर्फे सामूहिक रोजा इफ्तारचं आयोजन करण्यात आलं होतं. यात सर्वधर्मीय धर्मगुरू, पोलीस अधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येनं हिंदू बांधव सहभागी झाले होते. हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये भावानं धारधार शस्त्रानं वार करत मोठ्या भावाची हत्या केली. शेतीच्या आणि पैशाच्या देवाणघेवाणीतून हत्या करण्यात आली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. विठ्ठलवाडी बस डेपोमध्ये शौचालयाच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. यावर मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेनं या संदर्भात अधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ शौचालय बांधावं, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असा इशारा दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मक्याच्या भुसापासून ब्रिकेट बनवणाऱ्या प्रकल्पाला भीषण आग लागली. आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालं. छत्रपती संभाजीनगरमध्ये नाथषष्ठी उत्सव सोहळ्याची सांगता झाली. काल्याची दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी भानुदास एकनाथांच्या जयघोषानं मंदिर परिसर दणाणून गेला. जळगावात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललंय. फेब्रुवारी 2025च्या अवघ्या 28 दिवसात तब्बल 23 आणि 14 महिन्यात 208 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं. अमरावतीच्या बामादेही परिसरामध्ये वाघानं गोठ्यात घुसून वासरांवर हल्ला केला. महिलेनं आरडाओरड केल्यानं वाघानं पळ काढला. वाघाच्या वावरामुळे परिसरात भीती आहे. तब्बल 4 ते 5 वर्षांनी नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना अच्छे दिन आले आहेत. उत्तर भारतातून वाढलेली मागणी आणि सप्टेंबर महिन्यातील परतीच्या पावसामुळे द्राक्ष उत्पादनामध्ये झालेली घट यामुळे द्राक्षांना किलोला 50 ते 80 रुपयांपर्यंत विक्रमी दर मिळतोय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद इथल्या औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणारी जनहित याचिका केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केली. ही कबर राष्ट्रीय स्मारकाच्या यादीतून वगळण्याचे निर्देश पुरातत्व खात्याला द्यावेत अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. पेण तालुक्यातील खवसावाडी इथल्या आदिवासींवर अन्याय सुरूच आहे. रस्त्याअभावी उपचार न मिळाल्यानं आदिवासी महिलेच्या मृत्यू प्रकरणी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना राज्य मानवी हक्क आयोगानं नोटीस बजावली आहे. वाडीकरता कोणताही रस्ता अस्तित्वात नसल्याचं उघड झालंय. कडक उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं आटत चालला आहे. आणखी 2.5 महिने उन्हाळ्याचे बाकी आहेत. त्यामुळे संभाव्य पाणी संकट लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून भातसा आणि अप्पर वैतरणा या 2 धरणांमधील राखीव पाणीसाठा घेण्याची परवानगी मुंबई महापालिकेने राज्य सरकारकडे मागितली आहे. सागरी किनारा प्रकल्प अर्थात कोस्टल रोड हा मुंबई महापालिकेकरता येत्या काळात खर्चिक ठरणार आहे. या प्रकल्पाच्या देखभालीकरता पालिकेला वार्षिक 200 कोटींचा खर्च येणार आहे. कोस्टल रोडवर वाहतूक नियमाची अंमलबजावणी करण्याकरता मुंबई महापालिकेकडून कॅमेरे बसवण्यात येत आहेत. हे कॅमेरे मे 2025 पर्यंत कार्यान्वित होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिली. राज्यात उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्याकडे नागरिकांनी विविध कारणाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे सगळ्याच जिल्ह्यात आणि शहरात या पाट्या लावण्यासाठीचं फिटमेंट सेंटर वाढवलं जाणार आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाकडून तसा आदेश शनिवारी राज्यातील सगळ्या RTO कार्यालयांना मिळाला आहे. उत्पादकांची FRP एकरकमी देण्याचा कायदा आणि त्या संदर्भात न्यायालयानं दिलेल्या आदेशामुळे साखर उद्योगापुढे नवं संकट उभं राहिले. देशातील ऊस उत्पादकांच्या थकीत FRPचा आकडा 15,505 कोटी रुपयांवर गेला आहे. एकीकडे कायद्याची टांगती तलवार आणि दुसरीकडे आर्थिक डबघाईमुळे साखर कारखान्यांपुढे ही रक्कम उभी करण्याचं मोठं संकट आहे. मुंबई विद्यापीठाचा 2025-26 या वर्षाचा 968 कोटी 18 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सिनेट बैठकीत मंजूर करण्यात आला. विद्यापीठानं यंदा 147 कोटी 63 लाख रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प मांडला. यंदा विद्यापीठाची अर्थसंकल्पीय तरतूद 13% वाढली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 2025-26चा आर्थिक वर्षासाठीचा एकूण 566 कोटी रुपये जमेचा आणि तब्बल 648 कोटी रुपये खर्चाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। अर्थसंकल्पात एकूण 82 कोटी रुपयांची तूट दर्शवली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 17 कोटी रुपयांनी ही तूट कमी झाली आहे। चिंचवड इथल्या बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय नूतनीकरण आणि सुशोभीकरणाकरता 9 वर्षांपासून बंद असून आतापर्यंत 20 कोटी रुपये खर्च करण्यात आलाय। आणखी 1.25 वर्ष हे संग्रहालय खुलं होण्याकरता पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे। गेल्या 2 वर्षांपासून जागतिक आणि देशातील हवा प्रदूषणामध्ये उरणची अव्वल क्रमांकावर नोंद होऊ लागली होती। मात्र काही दिवसांपासून यामध्ये सुधारणा झाली असून शुक्रवारी हा हवा गुणवत्ता निर्देशांक 59 अंकांवर होता। या अंकात सातत्यानं सुधारणा होत आहे, यामुळे वातावरणातही आल्हाददायक गारवा आहे। मुंबईतील सगळ्या 13,79,086 झोपडपट्टी वासियांचं बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करण्याकरता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं निविदा काढून महापालिकेच्या प्रभागनिहाय सर्वेक्षण संस्थेची नियुक्ती करण्याचं ठरवलेलं आहे। आतापर्यंत 40% बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण झालं असून उर्वरित 60% पूर्ण करण्याकरता एकाच वेळी अधिक संस्थांची नियुक्ती करण्याचा निर्णय प्राधिकरणानं घेतला आहे। दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील उडणाऱ्या मातीच्या प्रश्नामुळे तोडगा काढण्याकरता IITच्या अंतिम अहवालाआधी जी उत्तर या विभागानं गवत लागवडीकरता महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडे निधीचा प्रस्ताव दिला होता। पर्यावरण विभागानं त्याकरता 80 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे। निधी मिळताच टप्प्याटप्प्यानं रहिवाशांना विश्वासात घेऊन गवताची लागवड केली जाणार आहे। मुंबईत क्षयरोगाचे रुग्ण वाढत असून 2024 मध्ये 59,633 रुग्ण आढळून आले। त्यापैकी 53,638 रुग्ण मुंबईत वास्तव्यास होते। एकूण रुग्णांपैकी 38% हे फुफ्फुसाव्यतिरिक्त क्षयरोगाचे रुग्ण आहेत, 6% बालरुग्ण आहेत, तर 9% हे औषध प्रतिरोधक रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे। राज्यात वाहन विक्रीकरता आवश्यक असलेले व्यवसाय प्रमाणपत्र नसलेल्या वाहन वितरक आणि उत्पादकांवर कारवाई करण्यास राज्य परिवहन विभागानं सुरुवात केली आहे। त्यानुसार मुंबईतील मुंबई सेंट्रल, वडाळा, अंधेरी, बोरिवली आणि पुणे या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली होती। त्यानुसार व्यवसाय प्रमाणपत्र नसलेल्या 36 वाहन विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली, तर 34 वाहनं जप्त केली जात आहेत। नवी मुंबई महापालिकेने मालमत्ता करावरील थकीत रकमेवरील विलंब शुल्क आणि दंडात्मक रकमेवर अभय योजना सुरू केली असताना दुसरीकडे पाणी देयकांवरील विलंब शुल्क आणि दंडात्मक रकमेवर 50% सूट देण्याबाबतची अभय योजना लागू केली आहे। 31 मार्च 2025 पर्यंत ही अभय योजना लागू असेल। कोरोना काळात आरोग्य सुविधा पुरवण्याकरता कंत्राटी पद्धतीनं घेण्यात आलेले कर्मचारी अद्यापही पालिका सेवेत कार्यरत असून त्यापैकी कामचुकारपणा करणाऱ्या 100 कर्मचाऱ्यांना ठाणे महापालिकेनं कामावरून काढून टाकण्याची कारवाई वर्षभरात केली आहे। या निमित्तानं कामचुकार कर्मचाऱ्यांना पालिकेनं घरचा रस्ता दाखवल्याची चर्चा सुरू झालेली आहे। राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागल्यानं उष्णतेशी निगडीत आजारांचा धोका वाढू लागलाय। राज्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ सुरूच असून आतापर्यंत 21 रुग्णांची नोंद झालेली आहे। सर्वाधिक रुग्ण गडचिरोलीमध्ये आहेत। या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागानं नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे।